जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम घडवून मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीला जोरदार पाठिंबा देत आहेत। कुठे जल्लोष करतायत, कुठे भावना अनावर होत आहेत, तर कुठे जरांगेंना आशीर्वाद दिले जात आहेत। बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। मावळे तुम्ही शिवरायाचे मैदान सोडू नका बरं का, आरक्षणाचं माप पदरात घेऊन या बरं का। मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला असा भव्य दिव्य पाठिंबा मिळतोय। उत्तर महाराष्ट्र असो किंवा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ असो वा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणाहून मराठा बांधव मुंबईकडे निघालेत। हिंगोलीच्या कुरुंदा गावातील वर्षा इंगोलेंनी तर मराठा बांधवांसाठी गीत लिहिलंय। मुंबईला जाता मावळ्यानो तुम्ही जाऊन या बरं का, मुंबईला जाता मावळ्यानो तुम्ही जाऊन या बरं का, आरक्षणाचं माप पदरात घेऊन या बरं का, आरक्षणाचं माप पदरात घेऊन या बरं का। जरांगे पाटला सोबत पायी चालत जा बरं का, जरांगे पाटला सोबत पायी चालत जा बरं का, आरक्षणाचं माप पदरात घेऊन या बरं का। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्याच्या वाईमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। सुमारे शेकडो ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। वाईमध्ये मराठा बांधव 24 जानेवारीला मुंबईकडे रवाना होणार आहेत। मराठा आरक्षणाच्या लढ्यात महिलांचा मोठा सहभाग बघायला मिळतोय। जालन्यातल्या अंकुशनगर महाकाळा येथील महिलांना तर अश्रू अनावर झाले। जरांगे साहेबाला साथ द्यायला चाललो। जरांगे साहेबांनी इतके दिवस झाले त्यांच्या संग भूमी मांडली, त्यांना टाइम दिलाय, ते काही टाइम घ्यायला तयार नाही। आम्हाला ढकलीत आहे ते, पण आम्ही आता ढकलणार नाही। त्यांना काय वाटतंय जरांगे साहेबाला आम्ही मागे सरकणार नाही। विद्यार्थी कष्ट करून त्यांना 2-2 मार्कावरून जातात आणि आत्महत्येचे प्रकार जास्त वाढत आहेत। त्याच्यामुळे आम्ही ह्या लढ्यामध्ये सहभागी आहोत आणि आरक्षण मिळाल्याचे आम्ही माघार घेणार नाही। लातूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनी टाळ मृदुंग हाती घेत मराठा आरक्षणाचा गजर केला। जिथे जरांगे पाटलांचा मोर्चा भेटेल तिथून हे आंदोलक मोर्चात सहभागी होणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनासाठी धुळ्याहून हजारो मराठा बांधव पदयात्रेद्वारे निघालेत। ट्रॅक्टरसह इतर खासगी वाहने देखील मराठा समाज बांधवांनी आपल्या सोबत घेतली आहेत। नंदुरबारमधून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेकडोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे पायी रवाना झाले। 26 जानेवारीला आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत। नांदेडच्या कंधार तालुक्यातील मराठा आंदोलक धनाजी वसंत जाधव आपल्या दुचाकीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। गॅस शेगडीसह 1 महिना पुरेल एवढं अन्नधान्य त्यांनी आपल्या सोबत घेतलंय। त्यांच्या दुचाकीवरील वाक्य सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेत। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून त्यांनी मोर्चाला सुरुवात केली आहे। जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगावमध्ये उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान उपोषणात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवलाय। दरम्यान आंबेडकरी संघटनेनं या उपोषणाला पाठिंबा दिला। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचा। मनोज जरांगे यांच्या पायी दिंडीचा दुसरा मुक्काम अहमदनगरमध्ये असणार आहे। त्यासाठी 100 एकर जागेवर तब्बल 20 लाख मराठा बांधवांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे।
मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगेंच्या पदयात्रेचा 24 जानेवारीला लोणावळ्यात मुक्काम होणार आहे। यासाठी 100 ते 150 एकर जागेवर व्यवस्था करण्यात येते। एक वेळच्या जेवणाची सोय देखील यावेळी करण्यात आली आहे। यासाठी जोरदार तयारी सध्या करण्यात येते आहे। मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचं गेवराई शहरात जंगी असं स्वागत करण्यात आलं। 51 JCBच्या सहाय्याने जरांगे पाटील यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। मनोज जरांगेंसह मराठा बांधवांचा ताफा जसजसा पुढे सरकेल तशी सरकारची धाकधूक देखील वाढतीये। आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनत चाललाय। किमान आता तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार का हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।